बडे अधिकारीही खरातच्या जाळ्यात. खरात नेटवर्क पोलिसांच्या रडारवर. खरातच्या दरबारातला डेप्युटी कलेक्टर कोण? कॅप्टन अशोक खरातच्या पापाचा घडा आता पुरता भरलाय. महिलांवर अत्याचारच नाही तर अध्यात्माच्या आडून खरातनं उभी केलेली अफाट संपत्ती आता पोलिसांच्या रडारवर आहे. एसआयटीनं खरातचे डिजिटल आणि आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता कंबर कसली आहे. प्रशासनातील काही पांढरपेशी चेहरेही समोर येण्याची शक्यता आहे. खरातच्या नेटवर्कमध्ये बड्या अधिकाऱ्यांची कशी उठबस होती ते पाहूया. खरातच्या तथाकथित दरबारात अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर होता. चॉईस पोस्टिंगसाठी हे अधिकारी खरातकडे जात होते. कामांच्या मोबदल्यात खरातला जमिनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात दक्षिणा दिली जात असे. काही वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातनं अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी विक्री केल्याचा संशय आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं पाथर्डी गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी ओझरपट्टा या परिसरात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. आता आपण शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीतला अत्यंत पॉश अशा ठिकाणी कॅप्टन खरात याचा तब्बल 4 एकरांचा हा भूखंड आपण बघू शकतो. खरं बघितलं तर हा जो सगळा परिसर आहे शिर्डीतला, इथे जमिनीच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत आणि अशातच अत्यंत अल्प दरामध्ये कॅप्टन खरात याने हा सगळा 4 एकरचा प्लॉट जो आहे तो फसवणूक करून संबंधिताची बळकावल्याचं देखील या ठिकाणी निदर्शनास येत आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आता या कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये कोपरगाव असेल, शिर्डी असेल, राहाता असेल या ठिकाणी देखील त्याने अनेक जमिनींचे व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळली. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्यानं पडद्या मागून मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप होतोय. तसंच खरातची अटक टाळण्यासाठी वकील पुरवण्यापासून ते आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत या अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय आहे. दरम्यान खरातवर केवळ जमिनी खरेदीचीच नाही तर गोरगरिबांच्या जमिनी हडपल्याचे आणि अवैध कब्जा केल्याचेही गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या जमिनींची खरेदी नेमकी कोणाच्या पैशातून झाली याचा तपास एसआयटी कडून सुरू आहे. त्यामुळे अध्यात्माच्या बुरख्या आडून अचाट संपत्तीचा धनी होणाऱ्या खरातचे खरे मालक नेमके कोण आहेत हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.